हॅलो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज तुम्ही जी व्हिडिओमध्ये आता चंची बघताय ही पारंपरिक खणाची चंची आहे. हँड पेंटेड आहे. ह्याला असे दोन, एक मोठा पॉकेट आहे आणि एक छोटा पॅकेट आहे. ह्याच्यामध्ये मोबाईलसुद्धा आरामात राहतो आहे आणि वेअर केल्यानंतर हा हिचा असा लूक येतो आहे. तर आज मी ही तुम्हाला कशी शिवली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही इथे बघू शकता, मी 2 अस्तरचे कापड घेतलेलं आहे आणि 2 खणाचे कापड घेतलेले आहेत येलो कलरमध्ये. त्याचं मेजरमेंट आहे 15 बाय 6.5 इंच आणि एक ग्रीन कलरमधलं कापड घेतलेलं आहे. त्याला कॉन्ट्रास्ट असेल असं. ते साधारणतः 8.5 बाय 6.5 इंचाचं घेतलेलं आहे. त्याला मी असं खाली थोडासा ट्रायंग्युलर शेप दिला आहे दोन्ही ह्याला. म्हणजे आपण येलो कलरचं जे कापड घेतलेलं आहे त्यालासुद्धा आणि ग्रीन कलरचं घेतलं आहे त्यालासुद्धा. त्याच्यानंतर आपण हे अस्तर आणि कापड असं एकावर एक ठेवून वरच्या साईडने एक शिलाई देऊन घेतली आहे. दोन्ही भागांना तशी शिलाई देऊन घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर जे काही कॉन्ट्रास्ट कापड आपण घेतलं होतं त्याच्यासुद्धा वरच्या बाजूने अस्तर आणि कापड हे दोन्ही असे अटॅच करून घेतलेले आहेत. ते पलटी करून झाले की त्याच्यावरती आपण एक दाबटीप देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने आपलं ते पॉकेट आहे आणि हे 2 मेन फॅब्रिक आहेत. तर हे आता शिवत असताना ह्या एका भागावरती हा दुसरा जो काही आपण पॉकेट तयार करून घेतला आहे तो ठेवून आता तो तिन्ही बाजूने आपल्याला शिवून घ्यायचा आहे. शिवून घेत असताना मी इथे ह्याला टाचणीने सिक्युअर केलेला आहे हलू नये म्हणून. आता हे तुम्ही बघू शकता, इथे 3 बाजूने आपलं हे शिवून झालेलं आहे. ह्याच्यावरती तुम्हाला अजून काही कॉन्ट्रास्ट लेस वगैरे यूज करायची असेल तरीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि आता आपला हा एक पार्ट असा तयार झालेला आहे पॉकेटवाला. आता दुसरा पार्ट जो आहे तो आपण ह्याच्यावरती आता उलटा असा ठेवून देणार आहोत. आणि आता आपण ह्या तिन्ही बाजूला परत अशी एक शिलाई देऊन घेणार आहोत. शिलाई देत असताना मी इथे ह्याला अशी डबल शिलाई मारून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता, मी प्रत्येक शिलाई ही लॉक करत असते नेहमी. अशा पद्धतीने आपले हे आता शिलाई मारून झाली आहे. आता आपल्याला हे पलटी करायच्या अगोदर हे जे कॉर्नर्सचे आहेत ते नॉचेस कट करून घ्यायचे आहेत. नॉचेस कट केल्यामुळे काय होतं की आपले जे काही ट्रायंग्युलरचे आकार असतात, कॉर्नर्स असतात ते आपले व्यवस्थित येतात. त्यामुळे आपण नॉचेस देऊन घेतो नेहमी. हे अशा पद्धतीने आपली आता ही चंची शिवून तयार आहे. तर ह्याला डेकोरेट करण्यासाठी मी ते कवडी शेल्स आणि पॉम्पॉम असं घेतलेलं आहे. तुम्हाला का नुसतं पॉम्पॉम अटॅच करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता किंवा विदाऊट डेकोरेट करता सुद्धा तुम्ही ही यूज करू शकता. इथे आता आपल्याला कवडी शेल्स आणि आपण पॉम्पॉम अटॅच करत असताना मी आधी जे काही मधलं कॉर्नर आलेला आहे आपला ट्रायंगलचा त्याला आधी सुई धाग्याने अटॅच केलं आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पॉम्पॉम आणि कवडी शेल्स असं अटॅच केलेलं आहे. आणि नंतर परत आपला जो काही मेन पार्ट आहे त्याच्यामध्ये धागा घेऊन परत तिथे एक आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं हे खालचं पॉम्पॉम अटॅच करून झालं आहे. आता वरती हँड पेंट करत असताना मी इथे फेबिक्रिलचा ॲक्रिलिक कलर यूज केलेला आहे. मी इथे एक छोट्या साईजचा असा लोटस आधी ड्रॉ करून घेतला होता आणि त्याच्यानंतर तो ॲक्रिलिक पेंटनी पेंट केलेला आहे. ह्याचेसुद्धा मी ह्याला 3 लेअर दिलेले आहेत पेंटचे. आपली आता ही चंची म्हणू शकता तुम्ही, आजीचा बटवा म्हणू शकता, बनवून तयार आहे. तर तुम्हाला ही अशी युनिक डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा.